आज आम्ही चाललेलो आहे नाशिकला। तर नाशिकचा व्हिडिओ मी तुमच्यावर शेअर करणार आहे, तिकडचा प्रवास शेअर करणार आहे। तर आम्ही आता आलो डोंबिवलीला आणि डोंबिवली स्टेशनला आहे 12:38ची कसाराची ट्रेन आहे आणि मग तिथून आपण एसटीने नाशिकला जाणार आहोत। सो आता ट्रेन लागली आहे आणि आता 12:38ला ती ट्रेन येणार आहे। हाय फ्रेंड, तर मी आज माझ्या सासूबाई, मावशी आणि लावण्यासोबत जात आहे डोंबिवली ते नाशिक। ट्रेनचं रिझर्वेशन न करताना अचानक निघालो आणि डोंबिवलीवरनं प्लॅटफॉर्म क्रमांक 4वरनं 20 रुपयाची तिकीट काढून कसाऱ्याला जाणारी ट्रेन पकडली। ही ट्रेन दुपारी 12:38ची लागली होती, ते 1:30 वाजता आम्हाला नाशिकला पोचवणारी होती। गर्दी नसल्याने प्रवास खूप मस्त झाला आणि खूप जण फेरेवाले पण येत असताना अधूनमधून तुम्हाला भूक लागली तर तुम्ही काही हेल्दी खाऊ शकता। डोंबिवलीनंतर कसारा ट्रेन पकडल्यानंतर पहिलं स्टेशन लागतं कल्याण, शहाड, आंबिवली, टिटवाळा, खडवली, वसीन, आसनगाव, आटगाव, थनिष्ठ, खर्डी, अंबरमाळी आणि नंतर कसारा। ही 12 स्टेशनं घेतल्यानंतर तुम्हाला ती 1.5 तासानंतर कसाऱ्याला पोचवते। एसटी टू कसारा प्रवास करताय तर तुम्ही हा चार्ट प्रेफर करा, पण मी ह्याच्यापेक्षा तुम्हाला सांगेन मुंबई इंडिकेटर तुम्ही पाहत जा, कारण की त्याच्यावर तुम्हाला अपडेटेड ट्रेन टायमिंग तुम्हाला कळेल। 1.5 तासाचा प्रवास करून मी पोचले कसाऱ्याला आणि बाहेर निघताच तुम्हाला व्हॅनवाले भेटतात। व्हॅनवाले तुम्हाला 150 रुपये पर सीटने नाशिकला घेऊन जातात, पण मी सांगेन तुम्ही जरा खाली उतरलात तर रस्त्यावर तुम्हाला व्हॅनवाले 120 रुपयाने सीटने तुम्हाला नाशिकला घेऊन जातात। आणि जर तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही एसटीने पण प्रवास करतात। एसटीची तिकीट ही महिलांसाठी 55 रुपये आहे, तर जेंट्ससाठी 120 रुपये पर सीट आहे। पण एस टीचा टायमिंग हा एका तासाने तुम्हाला एस टी भेटेल। थोडा वेळ वाट बघून आम्ही व्हॅननी निघालो व 120 रुपये पर सीट देऊन नाशिकला निघायला। नाशिकला आम्ही आमच्या रिलेटिव्सकडे जाणार होतो आणि तिथूनच फ्रेश होऊन आम्ही पंचवटीला निघणार होतो। मित्रांनो, पंचवटी हे ते स्थान आहे जिथे लक्ष्मीजींनी नाशिकमध्ये शूर्पणखाचे नाक आणि कान कापले। रामायणातील पंचवटी पौराणिक कथेनुसार माता कैकेयीच्या आग्रहावरून भगवान रामांना 14 वर्षासाठी वनवासात पाठवण्यात आले। तेव्हा भगवान राम, त्यांची पत्नी सीता, त्यांचा भाऊ लक्ष्मण पंचवटी राहत होते। माता सीतेच्या अपहरणामुळे पंचवटी हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे। हिंदू धर्मातील तीर्थक्षेत्र म्हणून पूजनीय आहे। पंचवटीला 5 वटवृक्षांचं घर आहे आणि पंचवटी हे कपालेश्वर आणि सीता गुफासाठी खूप असं प्रसिद्ध आहे। काळाराम मंदिर हे नाशिक येथील पंचवटीत हे एका काळ्या दगडात बांधलेले सुप्रसिद्ध मंदिर आहे। गोपिकाबाई पेशवे यांच्या आदेशानुसार पेशव्यांचे सरदार रंगाराव ओडेकर यांनी हे मंदिर 1778 ते 1790 मध्ये बांधले। येथे सीता व लक्ष्मण यांच्याही मूर्ती आहे। मंदिरात नियमित पूजा अर्चा तर केलीच जाते, पण मंदिराचे कोरीवकाम पाहण्यासारखे आहे। तर फ्रेंड, तुम्ही नक्कीच श्री काळाराम मंदिर संस्थान ह्याला व्हिजिट करा, ते नाशिकला आहे। त्याच्याच बाजूला आहे सीता गुफा आणि सीता गुफाचे आम्ही 1.5 तास लाईन लावून दर्शन घेतल्यानंतर बाहेर पडलो आणि परतीचा प्रवास करायचा ठरवला। एस टीने आम्ही प्रवास केला 55 रुपये पर सीट आणि कसाऱ्याला पोचलो। कसाऱ्यावरून आम्ही डोंबिवली ट्रेन फास्ट पकडली आणि 1.5 ते 2 तासात आम्ही डोंबिवलीत पोचलो। तर हा तुम्हाला एकंदरीत प्रवास कसा वाटला नक्कीच सांगा, आणि जर तुम्हाला माहिती इम्पॉर्टंट वाटली किंवा तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ तर तुम्ही नक्की लाईक करा चॅनलला आणि चॅनलला सबस्क्राईब करा।